आज आमच्या जीवाभावाचे मित्र महाराष्ट्र राज्याचे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त विवेकजी कुलकर्णी सरांचा जन्मदिवस वाढदिवस खरं म्हणजे ते आपल्यासोबत असणं ही आपल्या भाग्याची गोष्ट आहे. त्यांनी ज्या शाळेमध्ये गेले जंगल को मंगल बना दिया अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व त्यांच्या आईवडिलांनी फार शोधून नाव त्यांचं विवेक ठेवलं आणि नावाप्रमाणे त्यांचं कर्तृत्व कार्य शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी ते गेलं त्या ठिकाणी विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांनी आपली ख्याती निर्माण केलेली आहे. विद्यार्थ्यांच्या मनावर राज्य करणारा आमचा हा मित्र आज अल्पावधीमध्येच महाराष्ट्र राज्यामध्ये वेगवेगळ्या त्यांचे जे काही उपक्रम आहे आयडियल स्कूल आयडियल उपक्रम आणि मुलांना रुचेल पचेल आवडेल थेट हृदयापर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने केलेलं कार्य. त्यामुळं आत्ता काल परवाच त्यांचा आणखी आयडियल टीचर म्हणून त्यांची या ठिकाणी निवड झालेली आहे. महाराष्ट्र शासनाने त्याची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र राज्याचा पुरस्कार दिलेला आहे. आणि या सगळ्या गोष्टी करताना फार प्रामाणिक हॉनेस्ट राहणं आमच्या संघटनेत सुद्धा मागील तिसरी पिढीपासून ते काम करतात याचाही सुद्धा मला सार्थ अभिमान आहे. आपण सर्व काम करत असताना आपल्या सोबतीला आपले जे मित्र असतात याच्यावर आपली पारख होत असते ओळख होत असते. शिरे सर कोणाचे मित्र आहेत देशमुख साहेबांचे, जगत भोई कोणाचे मित्र आहेत देशमुख आपले विवेक सरांचे आणि त्यामुळे मित्रावर माणसाची पारख होत असते. म्हणून मला खूप सार्थ अभिमान आहे की विवेक सारखे अत्यंत बुद्धिवान हुशार तल्लख आणि सर्व अंगाने परिपूर्ण व्यक्तिमत्व आपल्या सोबत आहेत. आपल्या कार्याला मी वंदन करतो सॅल्यूट करतो. विवेक सर आपण काल जरी भेटू शकलो नसलो परंतु आपल्या कार्याचा सुगंध हा आपल्या वाणीमधून आपल्या शाळेच्या कार्यामधून आपल्या मुलाने केलेला वाढदिवस मी बघितला का. एखाद्या शिक्षकाचा एवढा चांगला वाढदिवस होऊ शकतो, मुलं एवढे आनंदी असू शकतात तर त्याला तुम्हाला खूप त्याग तपश्चर्या आणि मेहनत लागते. त्यामध्ये तुम्ही सर ठरलात. आज सगळ्या मित्र परिवारामध्ये तुम्ही सगळ्यांना बांधून आज वेगळ्या पद्धतीने काम करतात. आपलं काम आपल्या कार्याला मी वंदन करतो नमस्कार करतो आणि अंतःकरणपूर्वक तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो. म्हणजे जीवनामध्ये सुख जवळ एवढं दुःख पर्वता एवढं तसं आमच्या मित्राच्या आयुष्यामध्ये एक शारीरिक काही व्याधी मध्यंतरी आल्या त्याला पार करत मागे वळून न बघता न डगमगता त्याच्यावर स्वार होत या माणसाने पुन्हा आपली बाकड सांभाळलेली आहे आणि शिक्षण सारख्या क्षेत्राला आणखी वेगाने घेऊन जात आहे. तुमच्या हातून एक भारताची सक्षम निर्भीड आणि भक्कमपणे पिढी घडत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. पुनश्च तुमच्या वाढीसाठी जोरदार टाळ्या वाजवून आपण शुभेच्छा देऊया आणि परमपिता निर्माता निसर्ग ईश्वर भगवान बाबा आपण त्यांना मानतो. त्यांना प्रार्थना करू की तुम्हाला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो. हॅपी बर्थडे.